दिवाळी सणादरम्यान ठाणे बाजारपेठेत उत्साही वातावरण पसरलेलं पाहायला मिळत असून यामुळे लक्षणीय आर्थिक उलाढाल होत असल्याचं दिसत आहे। बाजारपेठ दिवे, मेणबत्त्या, रांगोळी, फुले आणि नवनवीन कपड्यांनी बहरलेलं दिसतंय। शहरातील रस्त्यांवरील फुटपाथवरील दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात विक्री दिसत असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे। ठाणे तुरुंगातील कैद्यांनी देखील बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून दिवाळी सणासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात हा विक्रीचा कार्यक्रम गुरुवारी 16 ऑक्टोबर पासून 25 ऑक्टोबर पर्यंत सुरू करण्यात आलाय। तुरुंगांच्या गेटवरील दुकानात मेणबत्त्या, दिवे, लाकडी वस्तू, कपडे, चादरी, रुमाल, टॉवेल आणि इतर उपयुक्त वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्यात। असं म्हटलं जातं की कोणताही गुन्हेगार जन्माला येत नाही, परिस्थिती आणि सक्ती त्यांना कैदी बनवतो, कारण ते देखील मानव म्हणून त्यांच्या हातात कला आहेत। ठाणे तुरुंगातील गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंना दिवाळी सेल असं नाव देण्यात आलंय। याचं उद्घाटन आज ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते संपन्न झालंय। या प्रसंगी तुरुंग अधीक्षक राणी भोसले आणि इतर तुरुंग अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। प्रदर्शनीमध्ये आज दिवाळीच्या अगोदर या वस्तू प्रदर्शनीचं उद्घाटन होतं आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह इथे कारागृह अधीक्षक, त्यांचा स्टाफ आणि बंदींनी बनवलेल्या वस्तू याची आज पाहणी केली। त्याचं उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित होतो। तर यामध्ये अतिशय चांगल्या सागापासून बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये जास्ती किमतीला पडतील पण इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत। त्याच पद्धतीने म्हणजे दर्जा जो आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्याचसोबत नवीन प्रोडक्ट बनवण्याचं देखील इथं दरवर्षी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे, ज्यामध्ये आता कॉटन पासून बनवलेले नॅपकिन्स असतील, टॉवेल्स असतील, तर प्रिंटेड आणि जे मार्केटमध्ये चांगले ब्रँडचे टॉवेल असतील तर ते सुद्धा इथे बनवलेले आहेत। एक इको फ्रेंडली मेसेज देण्यासाठी दिव्यांची दिवाळी करावी असंही इथे त्यांनी दिवे इथे प्रदर्शनीमध्ये आणि विक्रीसाठी ठेवले आहेत। सोबतच जे आपले आकाश कंदील असतात तेही आपण बघतो की आता आपण आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वापरण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यामध्ये अतिशय चांगले कागदापासून बनवले इको फ्रेंडली म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करावा यासाठी देखील चांगले इथे आकाश कंदील बनवले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आणि वस्तूंची प्रदर्शनी इथे ठेवली आहे। यासोबतच इथल्या प्रदर्शनीचा आणि मधल्या कारागृहांचा बघितल्यानंतर हे लक्षात येते की त्यांचा जो रिकामा वेळ असेल तो चांगल्या वेळेमध्ये एक चांगल्या विचारामध्ये तो काम करताना नक्की जातो। असे कला असणाऱ्या गोष्टी केल्यानंतर तर त्या नक्की त्यांच्या एक रिहॅबिलिटेशन, त्यांच्या रिफॉर्म्स वरती देखील चांगला परिणाम होतो, याच्यात काही मला खात्री आहे। आणि सोबतच या प्रदर्शनीच्या अनुषंगाने याला आणखीन कोणती नवीन टेक्नॉलॉजी, जसं आता पॅकेजिंगला एक टेक्नॉलॉजीचा आम्ही चर्चा केली, छान पद्धतीचे मिलेट्सवर बेस्ड प्रॉडक्ट बनवले आहेत आणि ते चांगली पॅकेजिंग करून त्यांचा ब्रँडिंग करून ते मार्केटमध्ये विक्रीला आणण्यासाठी तोही मी त्यांना प्रस्ताव एक द्यायला सांगितलेला आहे। तो नाविन्य पूर्ण प्रस्ताव देऊन तसं नियोजन आता करण्यात येईल। आम्ही दिवाळी संपेपर्यंत हा सेल सुरू असणार आहे आणि मी जास्तीत जास्त ठाणेकरांना असं आव्हान करेल की दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलेले आहे। बंद्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या खूप चांगल्या वस्तू बनवलेल्या आहेत, तर आपण खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी देता, तर यावर्षी देखील इथं जास्ती लोकांनी येऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, जेणेकरून आमच्या सर्व बंदीजनांचं मनोबल वाढेल। तर मी सगळ्या ठाणेकरांना आव्हान करते, सगळ्या नागरिकांना आव्हान करते की तुम्ही या आणि इथे पहा की बंद्यांनी ज्या पद्धतीने इथे त्यांचं मन लावून काम केलेलं आहे, तर तुमचा प्रतिसाद हे आमचं मनोबल वाढवणारे ठरणार आहे। तर अपेक्षा करते की सगळेजण उत्स्फूर्त प्रतिसाद देतील। यातलं जे उत्पन्न होणार ते कैद्यांना कसं प्रकारे येस, जे बंदी काम करतात त्यांना आपण त्यांचे वेजेस देत असतो आणि त्यामुळे त्यांचा मोबदला त्यांना मिळतो, जो ते स्वतः खर्च करू शकतात किंवा त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा ते बऱ्याच वेळा पाठवतात बाहेर।